कोल्हापुरामध्ये शक्तीपीठला विरोध करण्यासाठी महामार्गावर रास्ता रोको केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिरोली पोलिसांकडून रात्री उशिरा 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजू शेट्टी, ऋतुराज पाटील, विजय देवणे, रवी किरण इंगवले, सचिन चव्हाण यांच्यासह 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे बेंगलोर महामार्ग तब्बल 2.5 तास थांबवल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये आंदोलन केल्याप्रकरणी 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये आंदोलन केल्यानं हा गुन्हा दाखल केला। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शेखर, यामधील आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट काय समोर आली आहे? माधुरी, काल शक्तीपीठ महामार्गाविरोधात हे आंदोलन झालं होतं। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे। या राष्ट्रीय महामार्गावरून दररोजच हजारोंच्या संख्येने वाहनं जात असतात। मात्र तब्बल 2.5 ते 3 तास हा महामार्ग रोखल्यामुळं या सगळ्यांवरती खरं तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 30 महत्वाचे कार्यकर्ते आणि अंदाजे जवळपास शेकडो जे कार्यकर्ते होते जे या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। जे 30 महत्वाचे नेते ज्यामध्ये राजू शेट्टी असतील, माजी आमदार ऋतुराज पाटील असतील, विजय देवणे, रवी किरण इंगवले असतील, त्यांच्यासह काही महत्वाचे पदाधिकारी होते, त्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। शिवाय जे शेकडो कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे निश्चितच एकीकडे शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात जो एल्गार त्या ठिकाणी त्यांनी पुकारला होता, महामार्ग रोखला होता, कृषी दिनीच खरं तर भर पावसामध्ये ठिय्या त्या ठिकाणी महामार्गावरती मांडला होता आणि त्याच अनुषंगानं पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन या सगळ्यांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे निश्चितच एकीकडे आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, मात्र हा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया सगळ्याच नेत्यांच्या आणि या कार्यकर्त्यांच्या, शेतकऱ्यांच्या पाहायला मिळतात। माधुरी, नक्कीच शेखर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।